सर्वांना नमस्कार। सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या YouTube चॅनलमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक सोपं असं तेल सांगणार आहे, जे तेल तुम्हाला तुमच्या केस गळण्याच्या समस्येपासून मुक्ती मिळवून देणार आहे, ज्या तेलामुळे तुमचे केस घनदाट होण्यासाठी मदत होणार आहे। केसामध्ये कोंडा असेल तर तो कोंडा कमी होण्यासाठी मदत होणार आहे। आजच्या या धकाधकीच्या जीवनात केसांकडे लक्ष द्यायला आपल्याला तितकासा वेळ मिळत नाहीये आणि त्यामुळेच केसांमध्ये कोंडा होणे, केस पातळ होणे, केस गळणे अशा समस्या सगळ्यांना जाणवत आहेत। आणि या समस्यांवरच उपाय म्हणून हे घरगुती तेल आपण कसं बनवायचं ते पाहणार आहोत। तर हे तेल बनवण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा महत्त्वाचा घटक लागणार आहे, तो म्हणजे कांदा। कांद्यामध्ये सल्फर असतं, जे आपल्या केसांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। केसांमध्ये कोंडा असेल, केस गळत असतील, केस पातळ असतील तर ते दाट होण्यासाठी, केस पांढरे होऊ नयेत यासाठी देखील कांदा मदत करत असतो। त्यामुळे आपल्या तेलातील महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे कांदा। कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे। चिरून घेतल्यानंतर हा कांदा आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचा आहे। मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याची बारीक पेस्ट बनवायची आहे। या कांद्याची बारीक पेस्ट बनण्यासाठी आपल्याला त्यात पाणी टाकायचं नाहीये, तर पाण्याच्या ऐवजी आपण त्याच्यामध्ये मोहरीचं तेल टाकणार आहोत। मोहरीचं तेल हे घट्ट असतं आणि त्याने आपल्या केसांसाठी देखील ते तेल खूप फायदेशीर असतं। त्यामुळे आपल्याला ही पेस्ट बनवताना पाणी कुठेच वापरायचं नाहीये। पाण्याऐवजी आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये मोहरीचं तेल घालणार आहोत आणि मोहरीचं तेल तुमचा कांदा ज्या प्रमाणात आहे त्या प्रमाणात मोहरीचं तेल घातल्यानंतर छान अशी कांद्याची पेस्ट तयार होणार आहे। या पेस्ट मध्येच आपल्याला लसूण सोलून घालायचं आहे। लसणामध्ये देखील ॲलिसिन नावाचं जे केमिकल असतं ते आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर असतं। आपल्या केसांच्या मुळांना डिसइन्फेक्ट करण्याचं काम हा लसूण करत असतो। त्यामुळे लसणाची पेस्ट म्हणजे लसूण देखील आपल्याला या मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे। यानंतर कढीपत्ता, कढीपत्त्यामुळे केस पांढरे होत नाहीत आणि केस हेल्दी राहण्यासाठी मदत होत असते। त्यामुळे कढीपत्ता देखील आपल्याला या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे। साऊथ इंडियन लोक, केरळचे लोक यांच्या जेवणामध्ये कढीपत्त्याचं प्रमाण भरपूर असतं आणि त्यामुळे त्यांचे केस अगदी म्हातारपणापर्यंत पांढरे होत नाहीत, केस काळे राहतात। तर त्यामुळेच आपल्याला कढीपत्त्याचा वापर देखील आपल्या या तेलामध्ये करायचा आहे। यानंतर ही सगळं मिश्रण एकत्र वाटल्यानंतर याची छान पेस्ट तयार करायची आहे, बारीक वाटायचं आहे आणि ही पेस्ट आपल्याला घ्यायची आहे एका कढईमध्ये। कढई शक्यतो जाड असावी, पातळ कढई घेऊ नये। पातळ कढई घेतली तर काय होईल की कांदा लसूण हे जळून जाईल आणि आपलं तेल काळपट तयार होईल। आपल्याला काळपट तेल तयार करायचं नाहीये, त्यासाठी जाड बुडाची अशी कढई घ्यायची आहे। लोखंडाची कढई मिळाली तर अतिउत्तम, कारण लोखंडाच्या कढईतून लोह देखील मिळणार आहे, जे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असणार आहे। लोखंडाची कढई मिळाली तर उत्तम होईल। लोखंडाची नसेल तर तुम्ही ॲल्युमिनियमची जाड बुडाची कढई घ्या आणि या कढईमध्ये तुमची ती सगळी पेस्ट जी तुम्ही तयार केली आहे, कांदा लसूण कढीपत्ता याची, ती पेस्ट त्याच्यामध्ये घाला आणि याच्यामध्येच तुमचं मोहरीचं तेल थोडं घाला आणि याच्यामध्येच मोहरीचं तेल घातल्यानंतर तुम्हाला खोबरेल तेल जे बनवायचं आहे, खोबरेल तेल, बदाम तेल, कुठलेही तेल, जे तेल तुम्ही केसांना लावणार आहात दररोज किंवा आठवड्यातून एकदा दोनदा, ते तेल आपल्याला या मिश्रणामध्ये घालून घ्यायचं आहे। हे मिश्रण कढईवर ठेवून ढवळत राहायचं आहे कंटिन्यू। तुम्ही ते मिश्रण चमच्याने हलवत राहायचं आहे, जेणेकरून ते जळू नये आणि आपल्या तेलाला काळपट रंग येऊ नये। मिश्रण हलवून हलवून घेतल्यानंतर 20 मिनिटं, 20 ते 25 मिनिटं कमी गॅसवर, अगदी मंद गॅसवर ते मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे। एकजीव केल्यानंतर त्यातले सगळे गुणधर्म त्या तेलामध्ये उतरणार आहेत आणि छान असं 20 ते 25 मिनिटं गॅसवरून ते मिश्रण एकजीव करून घेतल्यानंतर ते खाली उतरवायचं आहे आणि छान थंड होऊ द्यायचं आहे। ते तेल थंड झालं, ते मिश्रण थंड झालं की कांदा लसूण कढीपत्ता याचे सगळे गुणधर्म त्या तेलामध्ये उतरणार आहेत आणि असं हे तेल आपल्याला थंड झाल्यानंतर हे मिश्रण
कापडाने गाळून घ्यायचं आहे. कापडाने गाळून घेण्यामागचा उद्देश हा की त्याच्यामध्ये कुठलाही मोठा पार्टिकल राहू नये, जेणेकरून तुम्हाला ते तेल लावण्यासाठी अनकम्फर्टेबल व्हायला नको. कापडाने गाळल्यानंतर त्यातले सगळे जे काही कण असतील, छोटे छोटे देखील पार्टिकल्स असतील, ते सगळे निघून जातील आणि तुमचं एक छान स्मूथ असं तेल तयार होईल. तर कापडाने हे सगळं तेल गाळून घ्यायचं आहे आणि वरचं जे मिश्रण राहील गाळल्यानंतरचं, ते मिश्रण तुम्हाला हेअर पॅक मध्ये वापरता येईल. केसांना कधी आठवड्यातून एकदा जर पॅक लावायचं असेल तर हेअर पॅक म्हणून देखील तुम्ही वापरू शकता. नसेल वापरायचं तर ते टाकून दिलं तरी देखील चालेल. असं हे गाळून घेतलेलं तेल एका वाटीत काढल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला विटॅमिन ईच्या 2 टॅबलेट टाकायचे आहेत. असं सायन्सने, मेडिकल सायन्सने प्रूव्ह केलं आहे की विटॅमिन ई हे आपल्या केसांसाठी आणि आपल्या त्वचेसाठी फायदेशीर असतं. त्यामुळे 2 विटॅमिन ईच्या टॅबलेट ज्या कुठल्याही केमिस्ट शॉपमध्ये, मेडिकलमध्ये तुम्हाला इझिली मिळून जातील, अशा विटॅमिन ईच्या 2 टॅबलेट फोडून त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत. आणि असं हे आपलं आयुर्वेदिक तेल, औषधी तेल घरगुती पद्धतीने छान तयार झालेलं आहे. हे तेल तुम्ही आठवड्यातून एकदा दोनदा केसांना लावलं तर त्याचे खूप छान फायदे तुम्हाला मिळणार आहेत. केस छोटे असले तरी देखील चालतील, परंतु ते केस हेल्दी असावेत. हेल्दी असण्याला जास्त महत्व आहे. त्या केसांमध्ये कोंडा नसावा, केस पातळ नसावेत. छोटे असले तरी देखील हेल्दी केस मिळवण्यासाठी तुम्ही हे तेल तुमच्या केसांना नक्की लावायचं आहे. आणि तेल लावण्याच्या आधी जर ते थोडं कोमट केलं तर अतिउत्तम होईल, किंवा गरम पाण्यात थोडा वेळ जर तेल ठेवलं तर ते आपोआप कोमट होतं, किंवा कमी गॅसवर तुम्ही वाटीत ते तेल कोमट करून घ्यायचं आहे आणि मग केसांच्या मुळांशी लावायचं आहे. असं हे तेल वापरल्याने तुमच्या केसांमध्ये तुम्हाला खूप छान फरक दिसून येणार आहे. केस दाट होणार आहेत, केस लांब होणार आहेत, केस मऊ होणार आहेत आणि केसांमधला कोंडा देखील निघून जाणार आहे. हे तेल, घरगुती पद्धतीचं तेल नक्की बनवा आणि काय रिझल्ट्स मिळतात हे मला नक्की कळवा. असेच आरोग्यविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.